जवळपास 20 वर्षाच्या वरील 30% लोकांमध्ये मधुमेह आढळत आहे. म्हणजे दर 3 पैकी एका व्यक्तीला मधुमेहाचा आजार आहे आणि 50 वर्ष गटावरील जवळपास 50% लोकांना मधुमेह आहे. मग एवढं जास्त डायबिटीजचं प्रमाण आपल्या देशामध्ये का आहे? तर ह्याचं मुख्य कारण आहे आपली चुकीची आहार पद्धती. आपल्या आहारामध्ये आपण मुख्यतः कार्बोहायड्रेट म्हणजे कार्बोदकाचं प्रमाण घेतो, म्हणजे साखर आणि साखरजन्य इतर पदार्थ जसं आपली चपाती असेल, भात असेल, भाकर असेल, ह्याचं प्रमाण जास्त घेतो आणि त्यामुळं वाढते. नुसती साखरच वाढत नाही तर त्यामुळे आपली चरबी वाढते. भारतीयामध्ये आपण बघतो की मेनली त्यांची पोटावरील चरबी जास्त आहे, ज्याला आपण म्हणतो सेंट्रल ओबेसिटी. आणि असं बघायला गेलं तर भारतीय लोक खूप काही सगळ्यांचंच वजन जास्त आहे असं नाही, पण पोटावरील चरबी जास्त आहे. म्हणजे याला आपण म्हणतो की जास्त पोटावरची चरबी असल्यामुळे ह्यांना होत आहे तो जास्त प्रमाणात शुगर, हार्टचे आजार, हायपरटेन्शन आणि त्या रिलेटेड बरेचसे आजार शरीरामध्ये होत आहेत. मग हे जर आपल्याला कमी करायचं असेल कार्बोहायड्रेटचं प्रमाण, तर त्यासाठी ICMRनी 2024ला एक खूप सुंदर असा थाली कन्सेप्ट दिलेला आहे. तर ह्या कन्सेप्टमध्ये काय सांगितलेलं आहे की आपण जेव्हा जेवणाचं ताट घेतो ते आपलं कसं असलं पाहिजे ताट, तर ही एक अशी थाळी असली पाहिजे ज्यामध्ये की जवळपास 50% 50% हे असलं पाहिजे आपलं व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स. ओके, ज्यामध्ये की आपल्याला भेटणार जास्त प्रमाणामध्ये मिनरल्स, विटॅमिन्स, फायबर हे आपल्याला मदत करेल आपलं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, साखर कमी ठेवण्यासाठी आणि ओव्हरऑल आपल्या बॉडीला इम्युनिटी बूस्टर म्हणजे बऱ्याच आजारापासून संरक्षण देतो. तर आपण आपला देश मित्रांनो कृषीप्रधान देश आहे, आपल्याकडे सर्व प्रकारच्या भाजीपाला मिळतो. तर आपण भाजीपाला एकतर तुम्ही कच्चा खाऊ शकता किंवा त्याला उकडूनही खाऊ शकता. त्यानंतर फळांचाही समावेश करा. ओके, आणि मग ह्या नंतर उरलेल्या अर्ध्या भागामधील 1/4 भागामध्ये पाहिजे हे प्रोटीन किंवा प्रथिनाचं प्रमाण. आपल्या भारतीय जास्त करून आपण शाकाहारी मुख्यत्व असल्यामुळे आपल्या जेवणामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप कमी आहे. हे प्रमाण आपण वाढवलं पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करता येईल? जे लोक शाकाहारी असतील त्यांनी सर्व प्रकारच्या डाळी खाव्यात. ओके, मूग असेल, मसूर असेल, उडीद असेल, तुरडाळ असेल किंवा मटकी आणि कडधान्य जे की आपण मोड आलेले कडधान्य म्हणतो ते खाल्ले पाहिजे. सोयाबीन्स खाल्लं पाहिजे, पनीर खाल्लं पाहिजे किंवा इव्हन ड्रायफ्रूट जसं की बदाम वगैरे ह्यांनी आपल्या शरीरात आवश्यक प्रोटीनचं प्रमाण आपल्याला मिळू शकतं. आणि जो फक्त उरलेला 1/4 भाग आहे त्यामध्येच हवेत आपले कार्बोहायड्रेट जे की चपाती, भात, भाकर, राईस जे असेल ते फक्त 1/4 भागामध्येच असेल. मग जेव्हा आपण कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करणार तेव्हाच आपल्या शरीरातील ओव्हरऑल वजन पण कमी व्हायला मदत होईल आणि साखरेचं प्रमाणसुद्धा कमी होईल. बरेच लोक मला सांगतात की सर आम्ही तर जवळपास साखर बंदच केली आहे तरी पण माझी शुगर एवढी का वाढतीये? तर नुसतं साखरच नाही तर हे जे कार्बोहायड्रेट आहे त्याचं पण रूपांतर साखरेतच होतं आणि त्यामुळे साखरेची पातळी वाढत असते. तर इथून पुढे मित्रांनो तुम्ही काय करा, हा थाळीचा फोटो कलर प्रिंट करून तुमच्या जेवणाच्या ठिकाणी आपण ज्याला म्हणतो की डायनिंग टेबलच्या ठिकाणी लावा आणि रोज हे फॉलो करण्याचा प्रयत्न करा. ह्याने आपण नक्कीच मधुमेहाला होण्यापासून वाचू शकतो किंवा झाला असेल तर नियंत्रणात ठेवू शकतो. थँक्यू.